67व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज आकाशवाणीच्या मुंबई सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालं। प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर या कार्यक्रमाला उपस्थित होते। हे संमेलन लोककलावंतांसाठी व्यासपीठ आहे असं शेलार यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं। देशामध्ये संगीत आणि या विषयात काम करणारे गायक असतील, गीतकार असतील, संगीतकार असतील यांची मोठी परंपरा आहे। शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्तिगीतं, भावगीतं, लोकगीतं, लोककला, लोकवाद्य, लोकसंस्कृती, नाट्यसंगीत या सगळ्यांमध्येच आकाशवाणीचं व्यासपीठ हे सामान्य कलाकाराला अद्वितीय असं व्यासपीठ कायमस्वरूपी मिळत राहिलं आहे। आणि त्यामुळे या संगीत संमेलनाचं महत्त्व महाराष्ट्रात आणि देशात खूप महत्त्वाचं आहे। त्यातही ज्या आकाशवाणी मुंबई केंद्रावर आज हा कार्यक्रम होतोय ते आकाशवाणी मुंबई केंद्र या जगातलं पहिलं आकाशवाणीचं केंद्र आणि त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली माझं सौभाग्य आहे। या संमेलनात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारुड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांच्या पथकानं आपली कला सादर केली। येत्या 29 नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या 24 आकाशवाणी केंद्रांवर हिंदुस्थानी कर्नाटक शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमध्ये कलाकार आपली कला सादर करणार आहेत। दरवर्षी उत्तर मुंबईत भरवण्यात येणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सव